जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा आपला व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग स्टेटसवरती झालेला आहे। व्हिडिओ एकदम खतरनाक झालेला आहे भावांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर आपण सर्वात अगोदर व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघून घेऊ। तुम्ही व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघितलेला असेल भावांनो, व्हिडिओचा प्रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर सर्वात अगोदर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे। बिटमार्क प्रोजेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल। त्यानंतर तुम्हाला फर्स्ट बिटवरती यायचं आहे भावांनो। तुम्हाला मीडियावरती जाऊन तुम्हाला जे इमेज दिले जाईल ते ॲड करून घ्यायचे भावांनो। तर मी सर्वात अगोदर ही इमेज ॲड करून घेतो भावांनो। तिला 9 सेकंडपर्यंत असं पुढे ओढून घेतो। नंतर वरती 3 डॉटवर जाऊन तिला फिल कंपोजिशन एरिया करून घेतो। त्यानंतर आपल्याला सेकंड इमेज ॲड करून घ्यायची। ही इमेज ॲड करून घेतो भावांनो। अशा प्रकारे तिला बराबर मध्यभागी असं सेट करून घेतो। त्यानंतर परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं, मीडियावर जायचं, दुसरा इमेज आपल्याला सिलेक्ट करायचं आहे भावांनो। अशा प्रकारे इमेज सिलेक्ट करून घ्यायचे आहे। इमेज सर्व सिलेक्ट करून घ्या भावांनो तुम्ही। मी जर व्हिडिओमध्ये सांगितलं सर्व इमेज सेट करून तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल भावांनो, त्यामुळे व्हिडिओ स्किप करून घेतो भावांनो मी थोडा। मी जे सर्व इमेज आहे भावांनो त्या अशा प्रकारे सेट करून घेतलेला आहे। चला तर आपल्याला आता फर्स्ट बीटवरती यायचं भावांनो। फर्स्ट बीटवरती आल्यानंतर तुम्हाला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे ब्लॅक शॅडो दिली जाईल, तिला अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचं आहे। इथपर्यंत सेट करायचं आहे, तिला शेवटपर्यंत असं ओढून घ्यायचं आहे। तिला ओढून घेतल्यानंतर परत आपल्याला फर्स्ट बीटवरती यायचं आहे। नंतर तुम्हाला एक इमोजी दिला अशा प्रकारे, त्या इमोजीला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं याच्यावरती। परत तिला पण शेवटपर्यंत असं ओढून घ्यायचं आहे। त्यानंतर परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती जाऊन तुम्हाला 9 नंबरच्या 9 सेकंडवरती यायचं आहे। तिथे अशा प्रकारचा एक इफेक्ट दिला जाईल, त्या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। ब्लेंडिंग ऑपेसिटी म्हणून त्याला लाईटन करून स्क्रीन करून घ्यायचं आहे। त्यानंतर परत एकदा तुम्हाला 20 सेकंडपर्यंत यायचं आहे। 20 सेकंडपर्यंत आल्यानंतर तुम्हाला एक दिलं जाईल भावांनो, इमेज दिला होता त्या इमेजवरच्या साईडच्या थोडं क्लिक करायचं आहे, बाजूला प्रेस करायचं आहे थोडं इमेजच्या। अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे थोडं बाजूला, त्याला असं खाली ओढायचं आहे भावांनो। तुम्हाला एक ब्लिंक इफेक्ट दिला जाईल भावांनो, त्याच्या खाली याला ओढून घ्यायचं आहे अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला परत बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपल्या शेक इफेक्टवरती जायचं आहे। शेक इफेक्टवरती गेल्यानंतर तो पहिला इफेक्ट आहे त्याच्यावर इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जाऊन तो इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे। परत बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रोजेक्टवरती जायचं आहे। परत आपला जो फर्स्टवाला इमेज आहे त्याला हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं आहे। परत आपल्याला बॅक यायचं आहे, शेक इफेक्टवरती जायचं आहे। बाकीच्या आपल्या ज्या इमेज भावांनो त्या इमेजला हा इफेक्ट आपल्याला लावून टाकायचा भावांनो। तर मी 2-3 इमेजला लावून कसा लावायचा ते सांगतो भावांनो। त्यानंतर तुम्ही तो इफेक्ट अप्लाय करून घ्या, म्हणजे पेस्ट करून घ्या तुमच्या इमेजला। अशा प्रकारे इमेजवरती क्लिक करायचं आहे भावांनो, या इफेक्टवर जाऊन पेस्ट इफेक्ट करून टाकायचा आहे। अशा प्रकारे सर्व इमेजला अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे। तर मी इफेक्ट पेस्ट करून घेतो भावांनो सगळ्या इमेजला। मी अशा प्रकारे सर्व इमेजला इफेक्ट पेस्ट केलेला आहे भावांनो। तर परत आपल्याला फर्स्ट बीटवरती यायचं आहे, प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला मी बॉर्डर पेन दिलेली आहे भावांनो व्हिडिओची, तिला बॉर्डर पेनला ॲड करायचं आहे आणि तिला शेवटपर्यंत असं ओढून घ्यायचं आहे भावांनो। त्यानंतर आपला व्हिडिओ झालेला आहे भावांनो। त्यानंतर तुम्हाला ही व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी आपला जो कोपऱ्यामध्ये जो बाण आहे त्याच्यावरती क्लिक करायचं भावांनो। क्लिक केल्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं भावांनो। व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल भावांनो। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद भावांनो।